आईला घे ना, आईला घे. आज मी इथं आली, मम्मीकडे आली आणि मम्मीकडे येऊन चहाची तयारी झाली. पुरणपोळ्याची तयारी झाली आमच्या गावामध्ये. जिथे पोळ्याची तयारी झाली, मम्मी पोळ्या करते आणि आता पोळ्या करणार आहे. त्या पुरण मी पुरण वाटून देते फक्त, मम्मी आता पोळ्या करणार आहे. आणि गावामध्ये जत्रा असल्यामुळे यात्रा मोठी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. आम्ही सगळे जमले आणि यात्रा खूप मोठी होणार आहे. आणि यात्रामध्ये मेन तमाशा हा प्रकार दाखवण्यात येणार आहे. मी थोडंसं तुम्हाला दाखवेन की तमाशा म्हणजे काय, किंवा रिअल तमाशा जो असतो तो मी लाईव्ह बघणार आहे आणि तो मी तुमच्यापर्यंत पोहोचणार. चला बघूयात आजचा दिवस कसा जातो आणि आमच्या पुरणपोळ्या कशा होतील. सारखा गॅसवर चहा सारखा चहा होतोय आणि चहामध्ये पाहुणे सारखे येतात. ती यात्रा आणि आमचं घरचं कोण असल्यामुळे जे येतात ते पाहुणे इथेच येतात. त्यामुळे चहा करून चहाची भांडी एवढी साठलीत ना, चहाची भांडी एवढी साठलीत ना. चहा करणारी माणसं अर्धा चहा पिऊन इथे डायबिटीस वाढली. तर पोळ्या करणार सगळी तयारी मम्मीने केली. आम्ही फक्त आत्ता आलो आणि आम्ही फक्त टचअप चालू आमचं, हे सगळं मम्मीने केलं. हा आवनी आवनी ए तुझं नाव बोल ना. अगं तिला कळलं जा ना तू. जाऊ गुड्डू ए इथं बघा, हे बघा ए टाकलं इथं बघ. थांब 1 मिनिट थांब, आमचा डान्स संपतो. ए पळ 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 बघा. आणि इथे आमचा असा मेकअप चालू आहे. हे पकड. आमचा कसा नाचतोय बघा, आमचं छोटंसं बाळ. तो आता नाचल ना गाणं लावल्यावर. गाणं म्हणत नाचतोय ते बघ. बाबू किसी दे मम्मीच्या चालू मी लागू म्हणून पोळ्यामध्ये ती मिक्सरवर टाकायला लागलं ना, त्याच्यामुळे मी थांबते. नैवेद्यासाठी फक्त मी पोळ्या करणार नाही, तर मम्मी करणारी बाकीच्या सगळ्या पोळ्या. आमच्या इथे कुठलं देवाला नवं दाखवावं लागतं. नरसोबाला नैवेद्य दाखवावं लागतं. सिद्धेश्वरला नवस दाखवा. आणि लोक सांगते ह्या सिद्धेश्वर देवाला नवस हे नैवेद्य दाखवावं लागतं. तर त्यासाठी सगळं करून देते मम्मी. मी फक्त तर लाटणार आहे. लाटणं मग माझ्या हाताने लागतं. जयंतीच्या वेळेला केलेलं ना तसं सगळं. मला अजून नैवेद्यासाठी मी पुरणपोळी बनवते. नैवेद्य झाला की आम्ही नेऊन नैवेद्य देवाला दाखवणार आणि त्याच्यानंतर घरी येऊन पेटपूजा. बरं तर मराठी भूक लागली, मला उपवास आहे आणि काय खाते. हा तुझा उपवास तरी सकाळी फक्त पोहे खाल्लेले. गाणी वाजायला लागली. तमाशाची गाणी माझ्यासह इथे मला वाटलेलं मला यायलाच मिळालं नाही, मला असं वाटलेलं. पण माझं मुलं कसं झालं, मला यायला मिळालं. आणि पूर्ण तमाशा वापर थांबायचा रात्रभर. आर यू सिरियस? रात्रभर सकाळपर्यंत बसायचं. तेच म्हटलं खरं.
रात्रभर तमाशा असतो आणि आम्ही आज बसणार आहे. सकाळी पण असतो आणि माझ्यामुळे सर्वांना लाईव्ह शो बघायला मिळणार आहे. हे बघू मी चल 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 एक जरा बघून येऊ. चल 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 लवकर. ए चला ए चल 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 ए चला 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 पळ 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 ए पळ पळ. तर आम्ही चाललो तर आम्ही हा 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 नैवेद्य माझा करायचा राहिला. जे गाणी ऐकायला ना माझं हे झालं मला. तेव्हा आम्ही बघतोय. आम्ही चाललो आता तमाशा बघायला. अरे घरात कुठे तिकडं. आणि मी एवढी मी चेहऱ्याचा उत्साह तुम्हाला पहिल्यांदा इतका दिसला असेल की जो तमाशा आहे बघण्यासाठी मी आली इथे आणि आमच्या गावात तमाशा अजून चालू नाही झालेला पण आम्हाला आम्ही सगळ्यांच्या आधी येऊन इथे शूट घेतो आणि ना खरं तर ना मला पाटीलची शो आवडतो बघायला. असं काय नाही तमाशा उरूस हे म्हटलं तर खूप मोठी यात्रा असते, खूप मोठी. आणि खुश तर मी तर एकदम हवे. यात्रा पंचमीची विनंती आहे की आपण लवकरात लवकर प्रसाद घेऊन जायचं आहे. तरी सर्व यात्रा पंचमीने ताबडतोब कोसारी ग्रामपंचायत समोर उपस्थित राहायचं आहे. श्री सिद्धेश्वर यात्रा पंच कमिटी कोसारी, श्री सिद्धेश्वर देवाला नैवेद्य घेऊन जायचं आहे. श्री यात्रा पंच कमिटीने ताबडतोब कोसारी ग्रामपंचायत समोर उपस्थित राहायचं आहे. तसेच कोसारी पंचकृषीतील सर्व तमाम रसिकांना खुशखबर. थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल. तरी सर्व तमाम रसिकांनी आपली जागा रिझर्वेशन करून घ्यायची आहे. खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. तरी सर्व तमाम रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल. मास्टर जयसिंग पाचेगावकर व नृत्य तारका लता लंका पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ पाचेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांचा थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल. तरी कोसारी पंचकृषीतील सर्व तमाम रसिकांनी कोसारी ग्रामपंचायत समोर उपस्थित राहायचं आहे आणि देवाला आपल्या बागेचा नैवेद्य घेऊन जायचं आहे. तरी सर्व हॅलो आम्ही सर्वात नैवेद्य दाखवण्यासाठी. हॅलो 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 आमच्या रिंगणात नेमकी लाईट आहे ना. आम्ही ताबडतोब स्टेजवर हजर राहायचं आहे. हॅलो श्री सिद्धेश्वर यात्रा पंच कमिटी कोसारी, आपण ताबडतोब स्टेजवर यायचं आहे. श्रीफळ ओरडून कार्यक्रमाला सुरुवात करून द्यायची आहे. हॅलो आमचं झालं बघ, मामाईचं पण झालं, माझं झालं. आम्ही आता जाणार. ए